यल्लम्मा देवीला दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या श्रद्धेने पूजलं जातं. यल्लम्मा हा शब्द कन्नड भाषेतनाच आलाय. यल्ला म्हणजेच सर्व आणि अम्मा म्हणजेच आई, म्हणजेच सगळ्यांची आई. सर्व भक्तांना समान माया आणि संरक्षण देणारी, संकटात आईसारखी साथ देणारी अशी ही देवी. यल्लम्मा देवीला जगदंबा मानलं जातं. त्या मातृत्व, शक्ती आणि संरक्षण यांचं प्रतीक आहे. यल्लम्मा देवी म्हणजेच साक्षात रेणुका माता, महान ऋषी जमदाग्नी यांच्या पत्नी आणि परशुराम यांच्या माता. त्या मातृत्व, शक्ती आणि सहनशीलतेचं प्रतीक मानल्या जातात. पुराण कथेनुसार रेणुका माता मोठ्या संकटातून गेल्या. त्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाल्या आणि त्यांनी नवीन जीवन घेतलं. या पुनर्जन्मानंतर त्यांना एक वेगळं शक्तिशाली रूप मानलं गेलं. तेच रूप म्हणजेच यल्लम्मा देवीचं रूप. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये रेणुका मातेला लोकदेवी म्हणून मान आहे. गरीब, वंचित आणि सर्वसामान्य लोकांची रक्षक म्हणून त्या पूजल्या जातात. या लोकश्रद्धेमुळेच यल्लम्मा नाव अधिक लोकप्रिय झालं. यल्लम्मा देवीचं सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे सौदंती यल्लम्मा मंदिर. हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील सौदंती या गावाजवळच्या यल्लम्मा गुडा नावाच्या डोंगरावरती वसलंय. या डोंगराच्या पायथ्याशी मलप्रभा नदी वाहते. संपूर्ण परिसर खूप शांत आणि आध्यात्मिक वाटतो. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्याचं मंदिर हे इसवी सन 1514 मध्ये बांधलं गेलं आहे. पण या ठिकाणी मंदिर आणि पूजा ही 8व्या ते 11व्या शतकापासून सुरू होती. म्हणजेच हे स्थान हजारो वर्षांपासून पवित्र मानलं जात आहे. यल्लम्मा देवीचा मोठा उत्सव यल्लम्मा जत्रा म्हणून ओळखला जातो. विशेषतः पौष महिन्यात येथे मोठी जत्रा भरते. भक्त देवीला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावरती दर्शनाला येतात.